हॅलो, वेलकम ऑल. ओके, तर दिस इज द सेकंड व्हिडिओ. जर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत आर्किटेक्चर ऑफ 8051. ओके, आपण काय काय बघितलं, फीचर्स बघितले, पिन डायग्राम बघितली. ओके, एक्झॅक्टली 8051 काय आहे, एक तुमची 14 पिन आय सी आहे आणि याच्यामध्ये काय आहे, तुमच्या 14 पिन आहेत. बट जसं तुम्ही आपण एक फीचर्समध्ये बघितलं की आपल्याला काय आहे, इनबिल्ट रॅम आहे, इनबिल्ट रॉम आहे, इनबिल्ट टायमर्स आहेत, सिरियल पोर्ट्स आहेत. म्हणजेच काय की हे जे ब्लॉक असणार हे काय असणार आहे, आय सीमध्ये फिजिकली प्रेझेंट असणार आहे. ओके, म्हणजेच काय असतंय की सपोज हा जर तुमचा आय सी असेल, ओके, तर तुम्ही म्हणताय इनबिल्ट रॅम, म्हणजेच काय असणार, याच आय सीमध्ये कुठेतरी तुमची एक रॅमसाठी लोकेशन असेल. ओके, त्यानंतर तुम्ही म्हणताय इनबिल्ट रॉम. ओके, म्हणजेच इकडे कुठेतरी रॉम असेल. ओके, त्यानंतर इकडे एक टायमर असेल. ओके, त्यानंतर सिरियल पोर्ट. तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली त्याचं इंटरनल कन्स्ट्रक्शन कसं आहे, इंटरनल ब्लॉक डायग्राम कशी आहे. तर इकडे एक जनरल ब्लॉक डायग्राम आहे बघा, हिला तुम्ही एक हाय लेवलची ब्लॉक डायग्राम म्हणू शकता, म्हणजेच ओव्हरव्ह्यू. आपण डिटेलवाली तुमची जी मोठी ब्लॉक डायग्राम आहे ती पण बघणार आहोत. पण फर्स्ट लक्षात ठेवा, फर्स्ट जो तुमचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो काय आहे, सी पी यू. ओके, तो आहे सी पी यू. ओके, त्यानंतर सी पी यूला काय कनेक्ट आहे बघा, ही तुमची बस आहे आणि तुमच्या सी पी यूला कनेक्टेड आहे रॉम, रॅम, टायमर्स, सिरियल पोर्ट्स, आय ओ पोर्ट्स आणि बस. हे सगळे तुम्हाला कुठं कनेक्ट केलेले आहेत, तुमच्या सी पी यूला. म्हणजेच काय, आपलं जे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, तुमचे जे लॉजिकल असेल, ओके, किंवा अर्थमॅटिक ऑपरेशन कुठं परफॉर्म होणार आहे, सी पी यूमध्ये. ओके, आणि तुम्ही त्यासाठी जे लागणारे इनपुट्स आहेत ते कुठून घेणार आहेत, थ्रू सिरियल पोर्ट. तुम्हाला जो डेटा प्रोसेस करायचा आहे तो तुम्हाला कशा थ्रू मिळणार आहे, पोर्ट थ्रू मिळणार आहे किंवा सिरियल पोर्ट थ्रू मिळणार आहे. त्यानंतर काही डेटा तुम्ही रॉममधून घेणार, काही रॅममधून घेणार. ओके, त्यानंतर टायमरचे इनपुट्स तुम्हाला सी पी यूमध्ये मिळणार आणि त्यात तुम्ही प्रोसेस करणार. आणि हे काय, तुमचं ऑसिलेटर जे तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी तयार करतं. ओके, आणि त्याला एक्सटर्नली काय कनेक्ट करावं लागतं, क्रिस्टल. आपण बघितलेलं आहे क्रिस्टलचं कनेक्शन कसं असतं. तुमच्याकडे कोणत्या पिन आहेत, 18 आणि 19. XTAL2 आणि XTAL1 या दोन पिन वापरून आपण एक्सटर्नली क्रिस्टल कनेक्ट करतो. ओके, तर बेसिक ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवा. महत्त्वाचे ब्लॉक्स कोणते आहेत, सी पी यू, इंटरप्ट कंट्रोल, रॉम, रॅम. ओके, 4K रॉम आहे, 120 बाईटची रॅम आहे, त्यानंतर 2 टायमर आहेत, त्यानंतर सिरियल पोर्ट UART. ओके, UART तुमचा हा सिरियल पोर्ट आहे. याच्यासाठी 2 पिन आहेत, TXD, RXD. ओके, ह्या पिन कुठे आहेत, पोर्ट 3.0, पोर्ट 3 जे आहे त्याच्या अल्टरनेटमध्ये या 2 पिन आहेत, लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर हे तुमचे पोर्ट आहेत. एका पोर्टमध्ये किती पिन असतात, 8 पिन. ओके, टोटल किती पोर्ट आहेत, 4 पोर्ट. टोटल जी पी आय ओ पिन किती होतील, टोटल आय ओ पिन किती आहेत आपल्याकडे, 32. त्यानंतर हा बस कंट्रोल. ओके, जे तुमचा डेटा असेल त्याला तुम्हाला, आपल्याकडे बघितलं आपल्याकडे मल्टिप्लेक्स बस आहे. कोणती बस आहे, मल्टिप्लेक्स, AD0 to AD7. ओके, तर हिला डिमक्स करण्यासाठी, तिला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे अजून एक कोणता ब्लॉक आहे, बस कंट्रोल. त्यानंतर ऑसिलेटर. आता आपण बघूया डिटेल आर्किटेक्चर डायग्राम कशी. ही आहे तुमची आर्किटेक्चरची ब्लॉक डायग्राम. ओके, तर जनरली काय आहे की जनरली तुम्हाला विचारत नाही, बट जरी विचारली तर तुम्हाला लक्षात ठेवायला कसं आहे, सोपं करून आपण बघूया. आपल्याकडे फर्स्ट कंट्रोलरचे फीचर्स लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याकडे काय आहे, 4 पोर्ट्स आहेत. ओके, 1 पोर्ट, 2, 3 आणि 4. ओके, 4 पोर्ट्स. ओके, प्रत्येक पोर्टला काय लागतात, काही ड्रायव्हर लागतात. म्हणून पोर्ट 3 ड्रायव्हर, पोर्ट 1 ड्रायव्हर, पोर्ट 0 ड्रायव्हर, पोर्ट 2 ड्रायव्हर. ओके, त्यानंतर बघा, प्रत्येक पोर्टच्या आधी एक लॅच आहे. ओके, पोर्ट 3 साठी एक लॅच आहे, 2 साठी एक लॅच आहे. ओके, हे झाले तुमचे टोटल 8 ब्लॉक. बघा आपण 8 ब्लॉक कसे कव्हर केले. हा झाला तुमचा पोर्ट 3 साठी. ओके, त्यानंतर हा पोर्ट 1 साठी. बघा पोर्ट 1 जो आहे, ओके, पोर्ट 1 मध्ये कोणतंही अल्टरनेट फंक्शनॅलिटी नाही आहे. ओके, त्यामुळे हा फक्त तुमच्या या सेंटर बसला कनेक्ट केलेला आहे. ओके, त्यानंतर पोर्ट 3 बघा. ओके, पोर्ट 3 हा तुमचा, याच्यासाठी कोणते फंक्शन आहेत, अल्टरनेट फंक्शन आहेत, RXD, TXD पिन. ओके, त्यामुळे हा कुठे कनेक्ट केलेला आहे, अजून SFRला. SFR म्हणजेच तुमचे स्पेशल फंक्शन रजिस्टर आणि
टायमर्स. ओके, तुम्हाला माहिती आहे पोर्ट 3च्या अल्टरनेट फंक्शनॅलिटीमध्ये काय आहे, TXD, RXD, T0, T1 इंटरप्ट. म्हणजेच हे कुठे कनेक्ट केलेलं आहे तुमच्या SFRला, SFR आणि टायमर्स. ओके, हे झाले 4 ब्लॉक. त्यानंतर पोर्ट 0 काय आहे, पोर्ट 0 बघा, हा पोर्ट 0चे 2 ब्लॉक, पोर्ट 0 ड्रायव्हर आणि पोर्ट 0 लॅच. अजून एक आहे की पोर्ट 0चं जे अल्टरनेट फंक्शनॅलिटी आहे, ओके, ते काय आहे, पोर्ट 0चे अल्टरनेट आहे AD0 to AD7. ओके, त्यामुळे बघा तुम्हाला इकडे दिसतंय पोर्ट 0 हा तुमच्या ॲड्रेस रजिस्टरला कनेक्ट आहे इकडे. ओके, आणि सेकंड कनेक्टेड आहे तुमच्या डेटा बसला, ही तुमची डेटा बस. ओके, हे झालं तुमचं पोर्ट 0. आता पोर्ट 2, ओके, हा तुमचा झाला पोर्ट 2 साठीचे 2 ब्लॉक. बघा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, पोर्ट 2 मध्ये अल्टरनेट फंक्शनॅलिटी काय आहे, A8 to A15. ओके, म्हणजेच हा कुठे कनेक्ट केला आहे बघा, पुन्हा तुमच्या ह्या ॲड्रेस रजिस्टरला. ओके, हे झाले 4 ब्लॉक तुमचे. त्यानंतर बघा आता मायक्रो कंट्रोलरमध्ये काय आहे, इनबिल्ट रॉम आहे. त्यामुळे आपण इथं रॉम दाखवली, हा तुमचा सेंट्रल बस आहे. ओके, ही सेंट्रल बस तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि या बसला सगळे ब्लॉक कनेक्ट करायचे आहेत. ओके, आपल्याकडे इनबिल्ट रॅम आहे, रॉम आहे, ती कुठे कनेक्ट करायची तुम्हाला, या डेटा बसला. ओके, त्यानंतर बघा अजून 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. रॅमसाठी एक रॅम ॲड्रेस रजिस्टर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याकडे काही स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत बघा. त्यातले सर्वात इम्पॉर्टंट जो रजिस्टर आहे तो आहे तुमचा रजिस्टर A किंवा ॲक्युमुलेटर. ओके, तो पुन्हा तुमच्या डेटा बसला कनेक्टेड आहे. त्यानंतर एक रजिस्टर B आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 टेम्पररी रजिस्टर आहेत, टेम्प1, टेम्प2. ओके, आणि हे सगळे तुम्ही कुठे कनेक्ट केलेत, तुमच्या ALUला. ALU म्हणजे हा तुमचा झाला ALU म्हणजे जिथे तुमचे ॲक्च्युअल लॉजिकल आणि अर्थमॅटिक ऑपरेशन परफॉर्म होतात. त्यानंतर याचं स्टेटस स्टोअर करण्यासाठी अजून एक आपल्याकडे रजिस्टर आहे PSW. ओके, प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टर, आणि तो पण पुन्हा तुमच्या या रजिस्टरला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर इकडे अजून एक रजिस्टर आहे स्टॅक पॉइंटर. ओके, आणि खाली काही इम्पॉर्टंट रजिस्टर आहेत बघा. त्यामध्ये काय आहे, DTPR, प्रोग्राम काउंटर, PC इन्क्रीमेंट, बफर आणि प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टर. ओके, आणि हे सगळे पुन्हा एकमेकाला कनेक्ट आहेत, इंटरकनेक्ट आहेत. तुम्ही इकडे बघू शकता एकमेकाला बायडायरेक्शनली कनेक्ट केलेले आहेत. ओके, त्यानंतर हा टायमिंग सेक्शन आहे तुमचा. ओके, टायमिंग अँड कंट्रोल. टायमिंग अँड कंट्रोलमध्ये काय आहे तुमचे PSEN, ALE, EA आणि रिसेट, हे जे तुमचे 4 सिग्नल आहेत ते कोणत्या सेक्शनमध्ये कनेक्ट होतात, टायमिंग सेक्शनमध्ये. आणि इकडे ऑसिलेटर, आणि त्याला काय कनेक्ट करायचं एक्सटर्नली, क्रिस्टल. ओके, तर बघा ब्लॉक ही जी डायग्राम जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर तिचे सेक्शन तयार करा. ओके, आपण याचे डिटेलमध्ये बघणार आहोत, पण हिला आपण ब्रेकआउट कसं करणार या डायग्रामला. फर्स्ट माझं सेक्शन असणार पोर्ट 1 साठी, त्यानंतर पोर्ट 3चा एक सेक्शन, त्यानंतर पोर्ट 2 साठी एक सेक्शन, पोर्ट 0 साठी. ओके, हे झाले तुमचे 4 पोर्टचे 4 सेक्शन, राईट. ओके, त्यानंतरचा जो सेक्शन आहे तो आहे तुमचे स्पेशल फंक्शन रजिस्टर. त्यामध्ये तुम्हाला हे 4 ब्लॉक लक्षात ठेवायचे आहेत, प्रोग्राम रजिस्टर, बफर, PC इन्क्रीमेंट, प्रोग्राम काउंटर आणि DPTR रजिस्टर्स. ओके, त्यानंतर तुमचा टायमिंग सेक्शन. ओके, टायमिंग सेक्शनमध्ये काय आहे, टायमिंग अँड कंट्रोल आहे आणि ऑसिलेटर आहे आणि इन्स्ट्रक्शन रजिस्टर्स. ओके, हा एक सेक्शन झाला. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये ऑन चिप रॅम आहे, त्यासाठी एक रॅम ॲड्रेस रजिस्टर आहे. त्यानंतर ऑन चिप रॉम आहे. ओके, त्यानंतर एक स्टॅक पॉइंटर आहे, आणि त्यानंतर हा मधला सेक्शन कोणता, रजिस्टर B, अकोमलेटर, 2 टेम्पररी रजिस्टर टेम्प2, टेम्प1, ते दोन्ही कुठे कनेक्ट आहे, ALUला आणि PSW, त्यानंतर तुमच्या या बसला. ओके, आणि अजून एक जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे SFR, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. असे तुम्ही ब्रेकअप करून हिला इझिली रिमेंबर करू शकता. तर आता आपण बघूया CPU काय आहे. ओके, CPU म्हणजेच काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, हाच काय आहे तुमच्या कंट्रोलरमधला जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो काय आहे, CPU. तुमचे जे पण प्रोग्राम एक्झिक्यूट होतात किंवा जे कंट्रोल फंक्शन्स होतात हे कुठे होतात, तुमच्या CPU ब्लॉकमध्ये. तर आपण बघूया CPU काय आहे. ओके, तर फर्स्ट CPU काय आहे तुमचा, दिस इज द ब्रेन ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर. ब्रेन का म्हणतो आपण, कारण याच्यात जे आपले मेन फंक्शन आहेत ते तुमचे कुठे परफॉर्म होतात,
CPU मध्ये. ओके, सेकंड पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, CPU काय करतो तुमचा, रीड डेटा फ्रॉम युअर प्रोग्राम मेमोरी, राईट, स्टोअर्ड इन प्रोग्राम मेमोरी. त्यानंतर अजून CPUचं फंक्शन काय आहे, टू एक्झिक्यूट प्रोग्राम. तुम्ही जे प्रोग्राम करणार आहात कंट्रोलमध्ये, हे कोण एक्झिक्यूट करतं तुमचे प्रोग्राम, CPU एक्झिक्यूट करणार, म्हणून आपण याला काय लिहिणार. त्यानंतर अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आपला कंट्रोलर किती बीटचा आहे, 8 बीटचा, म्हणून तुमचा CPU सुद्धा काय असणार आहे, 8 बीटचा. तर 8051 मध्ये काय आहे, 8 बीट CPU. ओके, आणि तुमचे जे पण लॉजिकल आणि अर्थमॅटिक ऑपरेशन आपण परफॉर्म करणार आहे ते कुठे होणार आहे, CPU मध्ये. म्हणजे ज्याचं फंक्शन काय आहे, परफॉर्म लॉजिकल अँड अर्थमॅटिक ऑपरेशन्स. ओके, लॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे कोणते, अँड, ऑर, नॉट. ओके, हे सगळे लॉजिकल ऑपरेशन आपण कुठे परफॉर्म करणार आहे, CPU मध्ये. आणि अर्थमॅटिक म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ओके, तर हे सगळे कोण परफॉर्म करतं, तुमचा CPU. ओके, त्यानंतर तुमच्या CPUचा मेन ब्लॉक कोणता आहे, ALU. ओके, आपण बघितलं CPUचा सगळ्यात मेन ब्लॉक कोणता आहे, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. ओके, हा तो कशाचा पार्ट आहे तुमच्या CPUचा. ओके, जर हे झालं सेंट्रल प्रोसेसिंग युनिटसाठी, CPUसाठी. CPU इज द ब्रेन ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर, राईट. CPU रीड डेटा स्टोर्ड इन प्रोग्राम मेमरी, then CPU execute program, right, it will execute instructions or program. Then we have 8 bit CPU. तुमचा जितक्या नंबरचा तुमचा मायक्रो कंट्रोलर असेल तितक्या बीटचा तुमचा काय असतो, CPU, राईट. त्यानंतर CPU परफॉर्म ऑल द लॉजिकल अँड अर्थमॅटिक ऑपरेशन्स. ओके, आणि ते परफॉर्म करण्यासाठी आपल्याकडे अजून एक युनिट आहे CPU मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, ALU, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट, ALU. ओके, हे झालं तुमचं ऑल अबाउट CPU. ओके, आता आपण बघणार आहोत इंटरप्ट काय आहे. ओके, सपोज कन्सिडर करा तुम्ही क्लासमध्ये आहेत. ओके, तुमचा एक क्लास चालू आहे. ओके, क्लास चालू आहे, तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि सडन कोणीतरी काहीतरी नोटीस घेऊन आलं. ओके, तर त्यावेळेस तुमचे सर काय करणार, क्लास स्टॉप करणार, राईट, आणि नोटीस रीड करणार काय असेल ते. ओके, म्हणजेच त्यांनी काय केलं, त्यांचं जे रेग्युलर रुटीन वर्क होतं टीचिंगचं ते स्टॉप केलं आणि काय केलं की नोटीस जो घेऊन आला आहे त्याची नोटीस रीड केली. म्हणजेच हा जो नोटीस घेऊन आला तो काय आहे तुमचा इंटरप्ट. याने काय तयार केलं, इंटरप्ट तयार केलं तुमच्या रनिंग क्लासमध्ये. ओके, म्हणजेच काय की जर तुम्ही एखादं काम करताय आणि सडनली कोणीतरी तुम्हाला मध्येच आवाज दिला तर तुम्ही काय करणार, तुमचं काम स्टॉप करून त्याच्याकडे जाणार. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, इंटरप्ट. ओके, सेम मायक्रो कंट्रोलरच्या केसमध्ये पण काय होतंय बघा, इंटरप्ट म्हणजे काय. ओके, इंटरप्ट म्हणजे काय, ओके, इंटरप्ट म्हणजे काय, इट इज अ मेकॅनिझम टू होल्ड करंट ऑपरेशन. ओके, जे तुमचं ऑपरेशन कंट्रोलरमध्ये चालू आहे त्याला काय करायचं, होल्ड करायचं आणि एक्झिक्यूट सबरूटीन. सबरूटीन म्हणजे काय की एखादा इंटरप्ट आला तर कंट्रोलरमध्ये कोणत्या तर त्यांनी नेक्स्ट ॲक्शन काय घेतली पाहिजे. ओके, त्यासाठी काही सबरूटीन डिफाईन केलेली असते बघा, त्याने कुठे काय करायला पाहिजे. ओके, म्हणजेच काय की तुम्हाला जर करंट ऑपरेशन होल्ड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा काही डेटा तुम्हाला स्टोअर करावा लागेल मेमरीमध्ये की तुमचा मायक्रो कंट्रोलर कोणत्या स्टेटला वर्क करत होता. ओके, त्यानंतर तो काय करेल, सबरूटीन एक्झिक्यूट करेल आणि तुमची सबरूटीन एक्झिक्यूट झाल्यानंतर तो काय करायला लागेल, बॅक टू रिझ्यूम करंट ऑपरेशन्स. म्हणजेच काय, जर तुम्ही क्लासमध्ये शिकताय, सडनली कोणीतरी आलं तर तुमचे टीचर काय करतील, त्याला रिस्पॉन्स देतील. त्यानंतर जे ॲक्शन घ्यायची, ओके, त्यांना जर कोणी बोलवलं असेल तर ते बाहेर जातील आणि पुन्हा काय करतील, क्लासवरती रिपीट येतील. हे सगळं काय झालं तुमचं इंटरप्ट. ओके, आपण डिटेलमध्ये हा इंटरप्ट कन्सेप्ट शिकणार आहोत, खूप इंटरेस्टिंग आहे हा. ओके, सध्या तुम्ही फक्त ओव्हरव्ह्यू समजून घ्या इंटरप्ट म्हणजे काय आहे. ओके, तर फर्स्ट थिंग तुम्हाला समजली, इंटरप्ट जर आलं तर मायक्रो कंट्रोलर काय करतं, करंट ऑपरेशन होल्ड करतं आणि सबरूटीन एक्झिक्यूट करतं. ओके, आणि त्यानंतर ती सबरूटीन एक्झिक्यूट झाल्यानंतर पुन्हा बॅक टू करंट ऑपरेशन्स. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इंटरप्ट ऑकर झाल्यानंतर मायक्रो कंट्रोलर काय करतं, करंट ऑपरेशन होल्ड करतं ऑर टर्मिनेट. काही केसमध्ये ते काय करणार, तुमचं जे करंट ऑपरेशन चालू आहे ते टर्मिनेट पण करणार. ओके, आणि जेव्हा पण इंटरप्ट येईल त्यावेळेस तो फर्स्ट काय करेल, सब रूटीन एक्झिक्यूट करेल.
म्हणजेच जे इंटरप्ट आलं आहे त्यानंतर जी त्याची तुम्ही जो प्रोग्राम केलेला आहे सबरूटीनसाठी तो एक्झिक्यूट करेल आणि त्यानंतर पुन्हा करंट ऑपरेशन येईल. आणि आपल्याकडे टोटल किती इंटरप्ट आहेत? 5 इंटरप्ट्स आहेत मायक्रो कंट्रोलरमध्ये. नंतर आपण काय बघणार आहोत, याची प्रायोरिटी काय असते. ओके, याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. एक असतं मास्केबल, दुसरं असतं नॉन मास्केबल. ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला इंटरप्ट समजला, एक्झॅक्टली इंटरप्ट काय असतो ते.